नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. कानपूरमधील घाटमपूर या गावामध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सोनी नावाची तरुणीचे आपल्या चुलत काकासोबत 2 ते 3 वर्षापासून प्रेम संबंध होते. तिच्या घरच्यांना या प्रेमाची भनक लागताच यांचं नातं काका पुतणीचे असल्यामुळे त्यांनी या प्रेमाला विरोध केला व त्यांनी तिचे लग्न दुसरीकडे जुळविले. काही दिवसातच लग्न असल्यामुळे घरी लग्नाची तयारी सुरू असताना सोनीने घरी सांगितले, मी ब्युटी पार्लरमधून येते म्हणून गेली आणि चक्क तिचा काका असणारा प्रियकर अंकित याच्यासोबत पळून गेली. इकडे मुलगी गायब झाली आहे म्हणून तिच्या आईवडिलांनी पोलीस स्टेशन गाठले. नंतर कळले की प्रियकर काका सुद्धा तिचा गायब आहे. पोलिसांनी शोध घेतला असता प्रियकर आणि तरुणीचा मृतदेह एका पडक्या घरात आढळून आला. हा अपघात आहे की आत्महत्या आहे की कोणी त्यांचा खून केला हे अद्याप कळलेलं नाही. पोलीस तपास करत आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.